राजधानी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आणि कराटे क्षेत्रातील चिमुकला मावळा वसीम सादिक शेख याने आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत सातारा जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे। कराटे क्षेत्रात सातत्याने मेहनत आणि जिद्दीच्या बळावर वसीमने ही ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। वसीमच्या या अभिमानास्पद यशाबद्दल श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्याचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी दोन्ही मान्यवरांनी वसीम शेख याने भविष्यातही जागतिक पातळीवर मोठी कामगिरी करून सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। विशेष म्हणजे यावेळी वसीम शेख याने कराटे सोबतच आपल्या शिवप्रेमाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली। त्याची जिद्द, कराटेतील कौशल्य आणि छत्रपतींवरील निष्ठा पाहून खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याची पाठ थोपटत पुढील वाटचालीसाठी मनापासून आशीर्वाद दिले। आज वसीम शेख हा नव्या पिढीसमोर परिश्रम, कर्तृत्व आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण करत असून त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या प्रसंगी मुस्लिम मावळा छत्रपतींचे संस्थापक सादिक भाई शेख, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, सचिन कांबळे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, अजहर मनेर, शाहरुख शेख, तन्वीर मुलानी तसेच वसीमचे वडील सादिक शेख सर उपस्थित होते। वसीमला सातारा जिल्हा युनिफाईड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे सर ब्लॅक बेल्ट, आप्पा जाधव सर ब्लॅक बेल्ट, अविनाश गोंधळी सर ब्लॅक बेल्ट, नितीन सूर्यवंशी सर ब्लॅक बेल्ट, गणेश शिंदे सर ब्लॅक बेल्ट, विजय अवघडे सर ब्लॅक बेल्ट आणि सादिक शेख सर ब्लॅक बेल्ट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तसेच आई ॲडव्होकेट करिश्मा शेख, आजोबा दादासाहेब शेख आणि घरातील सर्व नातेवाईकांचे प्रोत्साहन वसीमच्या यशामागे मोठी ताकद ठरली आहे। साताऱ्याच्या या चिमुकल्या मावळ्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत जिल्ह्याचा गौरव वाढवला असून भविष्यातही त्याच्याकडून अशाच मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।